अमोल खोतकर एन्काउंटर प्रकरणात अमोल खोतकरच्या बहिणीने गंभीर आरोप केलाय। पोलिसांनी एका मोठ्या व्यक्तीकडून सुपारी घेऊन त्याला संपवलं असा आरोप रोहिणी खोतकर यांनी केलाय। जोपर्यंत सीबीआय चौकशी होत नाही, आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही अशी भूमिका कुटुंबियांनी घेतली आहे। माझ्या पोराला सुपारी घेतली आणि पोलिसवाल्याला ऑर्डर नाही वर मारायचा, छाती तिकडे 4-5 गोळ्या मारून खतम केलं। धरून नाही, बांधून नाही, न्यायचं असतं। कोर्ट आहे, कोर्ट सिद्ध करीन। तो जर समजा गुन्हेगार असता तर कोर्ट सिद्ध करीन, त्याला सजा करीन। यायचं काय काय मारून टाकायचं? हा, यायना पैसे घेतले साहेब, कमीत कमी 2 ते 3 करोड रुपये माझा दावा आहे। शासन आहे, न्याय आहे, न्यायाधीश आहे, त्याला शिक्षा देतील। तुम्ही कोण त्याला शिक्षा देणार आहे? तुम्ही त्याला पकडा, एन्काउंटर करायचंय, पकडायचंय। पळत होता, पायावर गोळी मारतात पळणाऱ्याला, छातीवर पाठीवर दंडत नाही मारत, त्याला मुद्दा म्हणून मारण्यात आलेला आहे, त्याची सुपारी देण्यात आलेली आहे। माझी विनंती आहे सरकारला, मला न्याय द्या। मी इथून हलणार नाही, मी अन्न पाणी खाणार नाही, मी इथेच बसून राहणार आहे। सीबीआय चौकशी करा, मला प्लीज, मला न्याय द्या। त्याला का मारलं, कुणी मारलं, काऊन मारलं हे तुम्ही मला सांगा, मला नाही माहिती। महत्त्वाची बातमी आता आपण बघूया। हगवणे पिता पुत्राचा नवा प्रताप समोर आलाय। सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणेचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय। यामध्ये त्यांचा माज दिसून येतोय। माझ्या बापाच्या जीवावर हवा करतोय, तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा, असं व्हिडिओमध्ये हगवणे म्हणताना दिसून येत आहे। तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा। लोक मला म्हणतात बापाची जीवावर हवा करतो। बाप माझा, मी हवा करेल नाही तर काही पण करेल। तुमच्या बापात दम असेल तर तुम्ही पण करा। या एक व्हिडिओची झलक आपण बघत होतो। पुण्याच्या बावधनमधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अजून एक धक्कादायक माहिती। वैष्णवीला तब्बल आठवड्याभरापासून मारहाण होत होती अशी माहिती समोर आली आहे। म्हणजे तिच्या मृत्यूच्या 1 आठवडा आधीपासून तिला मारहाण केली जात होती। धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीच्या अंगावर 1-2 नव्हे, तब्बल 30 मारहाणीच्या खुणा आहेत। यातल्या 15 जखमा मृत्यूच्या आधीच्या आहेत आणि 11 जखमा मृत्यूच्या 5 ते 6 दिवसांपूर्वीच्या असल्याची माहिती समोर आली आहे। वैष्णवीच्या शवविच्छेदन अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आली। या संदर्भातला शवविच्छेदन अहवाल न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलाय। शवविच्छेदन अहवालामध्ये आढळून आलेल्या धक्कादायक माहितीची चौकशी करण्याकरता पोलिसांनी आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली। यानंतर कोर्टाने कोठडी वाढवून दिली। 3 आरोपी आपण गुन्हा दाखल होत असताना 17 तारखेला अटक केलेले होते। त्यांना पहिल्यांदा न्यायालयात हजर केल्यानंतर 21 पर्यंत पोलीस कस्टडी मिळाली होती। 21 तर आपण ती 26 पर्यंत वाढवून घेतली होती। काल पुन्हा एकदा आपण पोलीस कस्टडी वाढवून मिळण्यासाठी न्यायालयात अहवाल सादर केलेला होता। त्याच्यात मयत ही शरीरावर असणाऱ्या ज्या जखमा आहेत त्यातील काही जखमा ह्या जुन्या स्वरूपाच्या जखमा आहेत, त्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी आपल्याला यांचा रिमांड मिळावा असा आपण काल युक्तिवाद केला होता। न्यायालयाने त्यांना पुन्हा एकदा 28 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। महिला अत्याचाराच्या घटना सुरूच असून नाशिकमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला। 7 वर्षांपूर्वी पीडित महिलेने भूपेश पाठक सोबत प्रेमविवाह केला होता, पण आंतरजातीय विवाह असल्यामुळे पीडित महिलेला सासू सासरे आणि नणंद यांच्याकडून वारंवार जातीवाचक शिवीगाळ करण्यात येत होती। पती देखील लग्न होऊनही खालच्या जातीची आहे, घरचे विरोध करत आहेत, त्यामुळे नांदवण्यास तयार नव्हता। पण पीडित महिला गर्भवती असताना नर्स असलेल्या सासूनं घरातच सुनेचा गर्भपात केल्याचं समोर आलंय। या प्रकरणी पीडित महिलेनं नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार देत पोलिसांनी सासू सुचित्रा पाठक, सासरे प्रवीण पाठक, नणंद स्मिता पाठक आणि पती भूपेश पाठक या चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। 2024 मधली गोष्ट आहे, तर त्यावेळेला त्यांनी गर्भपात केलेला आहे। आता या सगळ्या तपासात हे होतील, ती म्हणते की 3 पिल्स दिल्या, 1 सलाईन लावलं, तर ह्या गोष्टी आता तपासात निष्पन्न होतील। आम्ही आता तिचा म्हणजे जो PSA आहे भूपेश पाठक, त्याची आई, म्हणजे त्या भूपेशची बहीण आणि भूपेशचे वडील असं 4 जणांना अरेस्ट केलेलं आहे। त्यांना 3 दिवसाचा PCR मिळालेला आहे। बीड जिल्ह्यातून बातमी। बीड जिल्ह्यामध्ये गावगुंडांची दहशत काही कमी होण्याचं नावच घेत नाहीये। बीड अहिल्यानगर महामार्गावरील शिवमुद्रा हॉटेल चालकाला गावगुंडांनी बेदम मारहाण केली। 5 ते 7 जणांच्या टोळक्याकडून लाकडी दांडे आणि बेल्टनं त्याला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे।
अविनाश साबळे, नितीन साबळे आणि अमोल लोखंडे अशी मारहाण करण्यात आलेल्या पीडितांची नावं आहेत. जखमींवर पीडितांवर सध्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मारहाण कोणत्या कारणामुळे झाली हे अद्याप अस्पष्ट आहे. पण या घटनेमुळे जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का असा प्रश्न नक्कीच निर्माण झाला. अजून एक बीडमधूनच आपण महत्त्वाची घटना बघणार आहोत. बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील गढी पुलावर भीषण असा अपघात झाला. या अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू झालाय. गेवराई शहराजवळ असणाऱ्या गढी पुलावर एका SUV वाहनाचा डिव्हायडरवर धडकून किरकोळ अपघात झाला. या अपघातात कुणीही जखमी झालं नव्हतं, पण डिव्हायडरमध्ये अडकलेली गाडी बाहेर काढण्याकरता गाडीतील सगळे बाहेर आले. याच दरम्यान महामार्गावरून जाणाऱ्या भरधाव ट्रकनं 6 जणांना जबरदस्त धडक दिली आणि यात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा अपघात मध्यरात्री झालेला आहे. नाशिकमध्येही एक अपघात झालाय. किराणा माल खरेदी करून परतणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीचा अपघात झालाय. अपघाताची घटना CCTVत कैद झालेली आहे. नांदूर लिंक रोड इथं बेंचमार्क जवळ वडील आणि मुलीचा अपघात झाला. भरधाव 4चाकी वाहनाने धडक दिल्यानं हा अपघात झाला. अनुष्का निमसे असं अपघाती मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. दोन बाईक्सना खरं तर धडक दिली. एक 2 व्हीलर होती आणि एक बाईक होती. आधी बाईकला धडक दिली आणि मग 2 व्हीलरवाल्यांना पण धडक दिली. तर 2 व्हीलरवाले जे दोघंही होते ते पटकन उभे राहिले आणि त्यांनी मागे जाऊन मुलीला आणि बापाला उचलण्याचा प्रयत्न केला, पण मुलीचा अपघाती मृत्यू झाला. बीड जिल्ह्यातही मुसळधार पाऊस पडतोय. सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे परिसरातील नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. बीडमधली ही दृश्य, मुसळधार पाऊस पडतोय. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये मुसळधार पावसानं गावांना काही शहरांना झोडपलेलं आहे. बीडमध्येही जनजीवन विस्कळीत झाले. नदी नाले ओढ्यांना पूर आलाय. कोकणात जाताना मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांमधून होणारा प्रवास यंदा सुद्धा कायम आहे. आतापर्यंत डेडलाईन बऱ्याच दिल्या गेल्या, पण मुंबई गोवा महामार्गाचं काम यावर्षी देखील पूर्ण झालेलं नाहीये. राज्यात मान्सून दाखल झाल्यावर मुंबई गोवा महामार्गावर खड्डा आणि चिखलाचं साम्राज्यच बघायला मिळतं. त्यामुळे वाहन चालकांमध्ये आणि प्रवाशांमध्ये नाराजी आहे. मुंबई गोवा महामार्गाचं काम कधी पूर्ण होणार असा सवाल नागरिक विचारून थकले. गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील चिचगड ते ककोडी या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. या खड्ड्यांमुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रोज शेकडो वाहनधारक आणि प्रवासी या मार्गावरून ये जा करतात, पण रस्त्याचं खराब काम यामुळे अपघाताची शक्यता वाढते. नागरिकांकडून संताप व्यक्त होतोय. दरम्यान तातडीनं रस्ता दुरुस्त करावा अशी मागणी केली जाते. सांगलीच्या शिराळा तालुक्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतशिवारात पाणी साचलंय. भाताची शेती पूर्णपणे पाण्यात गेली आहे. शेताला तळ्याचं रूप आलंय. त्यामुळे भात पेरणी पूर्ण मशागती थांबल्या असून भाताची पेरणी करता येणार नसलेले शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सरकारनं यावर तोडगा काढावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाते. मका, भुईमूग आणि भात पीक मशागत संकटात सापडलेली आहे. यंदा वेळेच्या काही दिवस आधीच मान्सून हजेरी लावलेली आहे. वेळेआधी पाऊस आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेतीची मशागत करण्याकरता देखील वेळच मिळालेला नाहीये. वेळेच्या आधी पावसाळा सुरू झाला, त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळच उडाली. या सगळ्याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बबू शेख. या अगोदरच आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणी कधी करावी लागणार आहे, पेरणीसाठी काय काय उपाययोजना कराव्या लागणार आहे आणि दुबार पेरणीचं संकट येऊ शकतो का हे जाणून घेऊया. माझ्यासोबत तज्ज्ञ शेतकरी आहेत. भाऊ, काय म्हणाल, यावर्षी हा जो पावसाचं वातावरण बदललेलं आहे आणि वेळापत्रकही थोडासा बदललेला दिसलो आहे, सारखा पाऊस होतो आहे, याचा परिणाम पेरणीवर कसा होणार आहे?
आपल्याकडे नेहमी जो वळवाचा पाऊस सुरू होतो तो 25 मे नंतर चालू होतो आणि त्यापूर्वी आपण पूर्ण मे महिना हा नांगरणी म्हणजे शेतीची जी मशागत असते तिच्यासाठीच दिला जातो. परंतु यावर्षी उलटं झालं की 6 मेपासून जो पाऊस चालू झाला आजपर्यंत तो चालूच आहे आणि तो इथून पुढे किती दिवस चालेल याची शक्यता म्हणजे सांगता येत नाही. म्हणून आता एकतर शेतकऱ्यांना नांगरणी करण्याची वेळ मिळाली नाही, कारण कांदे लेट असल्यामुळं जवळजवळ 50 ते 60% लोकांच्या ह्या नांगरण्याच झाल्या नाही, म्हणजे कोणत्याही प्रकारची शेतामध्ये मशागत झाली नाही. आणि आता इथून पुढे ती करायची म्हणजे अजून 8-15 दिवस तरी शेतं तयार होणार नाही. आणि जर समजा आता पेरणीयोग्य पाऊस झालेला तितकंच खरं असलं तरी पण या वातावरणाचा जर पुढं समजा इफेक्ट झाला आणि जर समजा मृग नक्षत्रामध्ये पाऊस नाही पडला तर मात्र मग त्यावेळेस शेतकऱ्यांना प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतील, कारण जी केलेली पेरणी आहे ती वाया जाऊ शकते. म्हणून आता आमचं हे की आता जिथून पुढे शेती तयार करणंच मुश्किल झाली आम्हाला. नाही, पण आता एका प्रकारे यावर्षी जो आहे, दरवर्षी काय असतं का 7 जूनला पाऊस सुरू होतो, त्याच्यानंतर पेरणी सुरू होते. मात्र आता पेरणी योग्य पाऊस तर झालेला आहे. यावर्षी या पावसाचा फायदा होणार आहे का? निश्चितच होईल. पेरणीसाठी तर शेतकऱ्यांना म्हणजे दरवर्षी आपण लेट पेरण्या करतो, पण यावर्षी टायमावर पेरण्या होतील. शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा होणारच आहे, कारण त्यांना पेरणीयोग्य पाऊस झालेला आहे. शेतीची मशागत फक्त त्यांना यावेळी थोडीशी लवकरात लवकर करून घ्यावं लागेल आणि म्हणून पेरण्या होतील. परंतु आपण जसं म्हटलं की भविष्यात जर समजा पुढे पावसाचा जर खंड पडला तर मात्र शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट येऊ शकतं. यावर्षी जो पाऊस वेळेच्या आधी आलेला आहे आणि धोधो पाऊस पडलेला आहे त्याचा एका प्रकारे शेतकऱ्यांना फायदा होणारच आहे, कारण यावर्षी प्रथमच लवकर आणि वेळेवर पेरणी होऊन पीकही चांगले येऊ शकतात. मात्र जर खंड पडलामध्ये आणि पावसाने हजेरी नाही लावली तर दुबार पेरणीचं संकटही येऊ शकतं. बबू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड. पुढच्या बातमीकडे वळूया. उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या दमदार पावसामुळे परिसरातले सर्व ओढे नाले प्रवाहित झालेले आहेत. या पहिल्याच पावसात सगळे बंधारे तुडुंब भरलेले आहेत. बंधाऱ्यामधून पाणी ओसंडून वाहत आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतमध्येही रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे शहरातील अनेक भाग जलमय झालेले आहेत. ही मनसर, अहिल्यानगर, धाराशिव आणि इंदापूरची दृश्य. मुसळधार पावसामुळे शेती, घरं, दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. धाराशिवमधील लोहारा आणि भूम तालुक्यात तुफान पाऊस झालाय. लोहारा तालुक्यातील अचलेर या शिवारात पाणी शिरले, शेती वाहून गेली आहे. तर सातारा जिल्ह्यातील ओझरडे धबधबा यंदा मे महिन्यातच प्रवाहित झालाय. साधारणपणे 400 फुटांवरून कोसळणाऱ्या या धबधब्याचं विहंगम दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांकरता. पहिली स्क्रीन सातारा पाटण इथली ओझरडे धबधब्याची विहंगम दृश्य. फलटणमध्ये एकाच दिवसात झालेल्या पावसाने धुमाळवाडी तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे. एवढा पाऊस कधी आयुष्यात पाहिला नाही अशी भीषणता गावकऱ्यांनी बोलून दाखवली. बीडमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे बिंदुसरा नदीला पूर आलाय. शहरातील दगडी पुलाच्या नळीमध्ये झाडं आणि कचरा अडकला, त्यामुळे पुलावरून पाणी वाहत आहे. तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील भोगावती नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. बार्शीत गेल्या 10 ते 12 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय, त्याचा हा परिपाक.